महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। प्रचार सभा सुरू आहेत। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। काल वंचित बहुजन आघाडीची सोलापुरात सभा झाली। यावेळी सुजात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। तसंच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय। प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केलाय। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुजात आंबेडकरांचा दावा फेटाळून लावला। या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का? बाहेर जाऊन नाही सांगणार, नक्की स्वतःपर्यंतच ठेवायचं। तर आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या। ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या, बरोबर की नाही? बरोबर, तुमच्यातच ठेवा, बाहेर जाऊन नका सांगू। पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं, थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत। नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। की प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही। कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये। प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही।